महाराज अनुभव आणि अनुवाद सुद्धा करतात दादा. हा वर्ग असा आहे महाराज, तो वर्ग म्हणजे संतांचा आहे. जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनात आलेला अनुभव आहे काय, तर संत संगतीमुळं त्यांच्या जीवनात जे भाग्य प्राप्त झालं महाराज, त्या भाग्याचं वर्णन, त्या भाग्याचा अनुभव तुकोबाराय आजच्या अभंगात करतायत. आता पाहायला गेलं तर महाराज, आता सामान्य दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलो तर भाग्य 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 म्हणजे काय, आपण जी भाग्याची व्याख्या केलेली आहे ना, ती महाराज फार संकुचित व्याख्या आहे. आपण कोणत्याही गोष्टीला भाग्य म्हणतो दादा. साधं पुत्र प्राप्ती झाली तरी आपण म्हणतो भाग्यानं पुत्र झाला. धन प्राप्ती झाली तरी आपण म्हणतो भाग्यानं धन प्राप्ती झाली. ऐका बरोबर की नाही? एक सांगू का, पण व्यवहारातलं जे आपण समजतो ना महाराज, धन धारा पुत्र जन महाराज, ह्या सगळ्या गोष्टी महाराज भाग्यानं मिळतात असं नाही बरं. महाराज तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. ऐका, निकट वास भरा संतापाई. महाराज भाग्य म्हणजे व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आपण ज्याला भाग्य समजतो त्याला भाग्य म्हणू नये. आता ऐका, मग माझा एक मुद्दा आहे, मला एक सांगा, आपण मिळाल्यानंतर भाग्यानं मिळालं म्हणतो का गेल्यानंतर भाग्यानं गेलं म्हणतो? बोला. मिळाल्यानंतर भाग्य म्हणतो हे तर मान्य, मिळाल्यानंतर भाग्य म्हणतो, पण गेल्यानंतर आपण भाग्य म्हणत नाही. मग तुकोबारायच्या चरित्राचा आणि अभंगाचा विचार केला तर एक गोष्ट ध्यानात येईल. एक साधक तुकोबाराला म्हणतो, तुकोबाराय अहो वैराग्य म्हणजे त्याग, म्हणजे ज्याला सोडायचं महाराज, ज्याला सोडायचंच आहे त्याला तुम्ही भाग्य कसं काय म्हणता? ऐका, भाग्य कसं काय म्हणता? बर पाहिलं तर तुकोबारायचं चरित्र पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट ध्यानात येईल. महाराज तुकोबारायच्या जीवनात महाराज बायको मेली तरी तुकोबाराय का म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. बायकोला काय म्हटले? पिढा म्हटले. पिढा गेली म्हणले. नीट ऐका, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दादा. ऐका महाराज, विषय भोग आणि त्या विषय भोगाचा जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये विषय भोगाचा त्याग होत नाही तोपर्यंत मनुष्याच्या जीवनात वैराग्य प्राप्त होऊ शकत नाही. मुद्दा ध्यानात घ्या. जोपर्यंत विषय भोगाचा त्याग मनुष्याच्या जीवनात होत नाही ना, तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये महाराज वैराग्य प्राप्त होऊ शकत नाही. आता मी मुद्दा एक मांडून जातो. आता तुकोबारायच्या जीवनात जर पाहिलं तर तुकोबारायच्या जीवनात बायको गेली तरी तुकोबाराय महाराज तिला पिढा म्हणतात. नवे नवे म्हणून दुसरी केली तर दुसरी आली, ती सारखी बुनबुन करणारी आली तर तुकोबाराय तिलाही म्हणतात, बरे झाले देवा बाईल कर्कशा. काय म्हणतात महाराज, याला त्याग म्हणावं. महाराज एक गोष्ट मांडून जाईल, नीट ऐका. प्रयत्नातून एखाद्या गोष्टीचा त्याग केला तर त्याला वैराग्य म्हणू नये. ऐका महाराज, समोर आल्या आल्या ज्याच्याबद्दल त्याग निर्माण होतो ना त्याला वैराग्य म्हणावं. प्रयत्नातून केलेल्या त्यागाला वैराग्य म्हणू नये. का बरं? सकाळी सकाळी देवाच्या दारात गेला आणि देवाच्या समोर प्रार्थना केली की आजपासून खोटं बोलणार नाही. नीट ऐका, देवाच्या दारात गेला आणि सकाळी सकाळी प्रार्थना केली की आजपासून खोटं बोलणार नाही. घरी आला, सगळं काय आवरलं, बॅग भरली, डबा घेतला आणि ऑफिसमध्ये गेला. नीट आहे का? ऑफिसमध्ये गेल्या गेल्या उंबऱ्यातून आत पाऊल टाकल्या टाकल्या ऑफिसच्या दारातून आतमध्ये गेल्या गेल्या कळालं की फक्त थोडंसं खोटं बोलल्यानंतर 2 लाखाचा फायदा आहे गड्या आपल्याला. काय? फक्त थोडंसं खोटं बोलल्यानंतर 1.5-2 लाखाचा फायदा आहे. कुठं? ऑफिसमध्ये गेल्यानंतर कळालं
त्यानं परत विचार केला म्हणे आतापर्यंत खोटं बोलतच होतो की, आतापर्यंत खोटं बोलतच होतो, मग आता बोलू आणि 1.5-2 लाखाचा फायदा झाला की मग खरं बोलायला सुरुवात. महाराज हे त्यानं ठरवलं, पण आपलं मन सांगते का देवापुढं प्रार्थना केली. काय देवापुढं प्रार्थना केली की आजपासून खोटं बोलायचं नाही. मन खोटं बोलू देत नव्हतं म्हणून खरं बोललं गड्या. महाराज म्हणजे त्या 1.5-2 लाखाचा त्याग केला, पण प्रयत्नातनं केला. याला वैराग्य म्हणू नये, नाही म्हणावं याला वैराग्य. एक सांगू महाराज, माझ्यासोबत लय याला प्रसंग आलाय बरं का. दत्ता महाराज, कृष्ण महाराज लय या माणसं गेल्यानंतर म्हणतात महाराज चहा घ्या चहा घ्या. आपण काय गड्या चहा घेत नाही, पण माझ्या जोडीदार जे शेजारी शेजारी असतात ना ती बी म्हणतात मी बी नाही घेत. घ्यायचा तर असतो गड्या. चहा तर घ्यायचा असतो. आता आम्ही तात्याची माणसं गड्या चहा घेत नाही म्हणलो. आता महाराज म्हटल्यानंतर आपण कसं म्हणता, चहा तर प्यायचा असतो पण महाराजापोटी म्हणावं लागतं, आम्ही बी घेत नाही. मग चहाच्या या त्यागाला वैराग्य म्हणावं का? नाही दादा, प्रयत्नातून केलेल्या त्यागाला वैराग्य म्हणू नये दादा. प्रयत्नातून केलेल्या त्यागाला वैराग्य म्हणू नये. महाराज समोर आल्या आल्या म्हटलो पाहिजे दादा, नकोच त्याला वैराग्य म्हणावं. ऐका एक मुद्दा मांडू का. आता कीर्तनात एखाद्यानं लाडू आणून दिला तर खाल तुम्ही? हा लोक खुशाल खाय म्हणते. कीर्तनात महाराज, कीर्तनात कोणतीच गोष्ट खाऊ नये. ऐका कीर्तनात कोणती गोष्ट खाऊ नये महाराज. पण कीर्तनात आल्यानंतर तुम्ही यदा कदाचित लाडूला नाही म्हणाल. ऐका ही फक्त कल्पना केली आपल्याला, पण याच्याही पुढे सांगू का महाराज. आणि खरंच जर आले तर याच्यातलं काय काय करतील हे बी मला मी सांगू शकतो. ऐका हेही सांगू शकत नाही. कीर्तनात खायचं नसतं म्हणून आपण त्याग करू त्याचा, पण कीर्तन संपल्या इथं सत्कार होईपर्यंत बी थांबतील याची शाश्वती नाही. महाराज एक सांगू का, जोपर्यंत विषय डोळ्यासमोर येत नाही, नीट आहे का, जोपर्यंत विषय पाठीमागे आहे तोपर्यंत त्याग आहे. पण विषय एकदा का डोळ्यासमोर आला की तो त्याग राहत नाही. महाराज तो त्याग राहत नाही, त्याला वैराग्य म्हणू नये. प्रयत्नातून केलेल्या त्यागाला वैराग्य म्हणू नये. उदाहरण देतो दादा, प्रयत्नातून केलेल्या त्यागाला वैराग्य म्हणू नये. मला कल्याणच्या सुभेदाराचे सून समोर आल्यानंतर सुद्धा ज्याच्यात आईच दिसावं याला वैराग्य म्हणावं. याला वैराग्य म्हणावं. दोन, एका नराधमानं माझ्या जगद्गुरु तुकोबारांना भेटण्याकरता वेश्या पाठवली, तर तुकोबाराय तिला म्हणता जाई होत माते न करी सयास, जाई होत माते न करी सयास. आम्ही विष्णुदस देते नोई, आम्ही विष्णुदस देते नोई. न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नवी. महाराज याला वैराग्य म्हणावं. अजून सांगू महाराज, शुकाचार्य तपाला बसले होते. नीट आहे का, वैराग्य म्हणजे काय. शुकाचार्य तपाला बसले होते आणि तपाला बसलेले इंद्रानं पाहिले आणि इंद्राला असं वाटलं आता शुकाचार्य जे ते तपाला बसले यांचं तप भंग केलं नाही तर आपल्या गादीला धोका आहे. नीट आहे का, कोणी तपाला बसल्यानंतर ज्याच्या पोटात दुखतं त्याला इंद्र म्हणावं. कळलं का. कोणी तपाला बसल्यानंतर ज्याच्या पोटात दुखतं त्याला इंद्र म्हणावं. महाराज मग आता शुकाचार्यांचं तप भंग केलं पाहिजे म्हणून इंद्रानं काय केलं, स्वर्गातून महाराज रंभा पाठवली तप भंग करण्याकरता.
आता ती रंभा आली. शुकाचार्य ज्या ठिकाणी तप करत होते, नीट आहे का, त्याच्या शुकाचार्यांच्या समोर आली आणि महाराज पायामध्ये घुंगर घालून महाराज सुंदर नाच करू लागली. आताच्या भाषेत डान्स करू लागली. आता नाचायला लागली. घुंगराचा आवाज कानावरती येत होता, पण तरी सुद्धा शुकाचार्यांना डोळे नाहीत उघडले. शेवटी हिनंच काय केलं, नाचणं थांबवलं आणि आली शुकाचार्यांना हलवून जाग केलं. ओ म्हणे 16-17 वर्षाचं तरुण वय म्हणे, या वयात कुठे तपश्चर्या करतात का? अजून म्हातारे नाही झाला तुम्ही. या वयामध्ये आनंद लुटायचं वय आहे म्हणे, आनंद घ्यायचं वय, परमार्थ करायचं वय नंतर आहे म्हणे म्हातारपणी. कोण म्हणते? रंभा म्हणते. रंभा, मी तुमच्यावरती आसक्त झाले म्हणून मी तुम्हाला भेटण्याकरता आली, तुम्ही डोळं झाकून तप करता. माझ्यासारखी एक सुंदर स्त्री तुम्हाला भेटण्याकरता आली, तुम्ही डोळं झाकून तप करता. 16-17 वर्षाचं वय म्हणे, माझ्याकडे पहा किती सुंदर आहे मी. तेवढी शुकाचार्य म्हणतात, तिले का तू वरून सुंदर दिसते, पण आतनं सगळा मलमूत्राचा बांधा आहे. 12 वर्ष राहिलो याच्यातच म्हणे, आतनं सगळी घाण भरलेली म्हणे. वरून फक्त सुंदर आहे दिसायला तू, आतून सगळी घाण आहे. त्यावेळी ते रंभा म्हणते, हो शुकाचार्य म्हणे, ह्यो मृत्यू लोकातलं शरीर नाही म्हणे, हा देह हा स्वर्गातला देह आहे. इथं आतमध्ये मलमूत्राचा बांधा नाहीत म्हणे. या उदरामध्ये, या गर्भामध्ये, संपूर्ण गर्भामध्ये सुगंधित द्रव्य भरलेली आहेत म्हणे. स्वर्गातलं शरीर हे सुगंधित द्रव्य भरलेली आहेत म्हणे. सांगू नको 12 वर्ष याच्यातच राहिलेलो आहे, मलमूत्राचा बांधा आहे. अगो मृत्यू लोकातलं नाही, स्वर्गातलं शरीर आहे म्हणे, याच्यात सुगंधित द्रव्य भरलेली आहेत. पटवून देण्याकरता त्या रंभेनं आपल्या नकानं पोट फाडलं आणि नकानं पोट फाडल्यानंतर त्याच्यातून सुगंधित द्रव्य बाहेर पडू लागली. पहा म्हणे शुकाचार्य, म्हणजे मलमूत्र नाही याच्यामध्ये सुगंधित द्रव्य आहे. त्यामुळे शुकाचार्यांचं उत्तर आलं, अगं मला अगोदर माहिती असताना तुझ्या पोटात सुगंधित द्रव्य, तर 12 वर्ष त्या मलमूत्रात राहण्यापेक्षा तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. याला वैराग्य म्हणावं, याला वैराग्य म्हणावं दादा. वैराग्य म्हणजे काय? तर वैराग्य याला म्हणावं. ऐका, एक सांगू महाराज, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. महाराज भाग्य कशाला म्हणावं? आपल्या साध्या सोप्या याच्यामध्ये एक व्याख्या मांडून जातो. आपल्याला असं वाटतं भाग्य म्हणजे काय, एकतर आपल्याला त्याची गरज असावी, नीट आहे का, एकतर आपल्याला त्याची गरज असावी. 2 महाराज एकतर ते आपल्याजवळ नसावं, आणि 3 महाराज ते बिना सायासाचं आणि बिना कष्टाचं आपल्या हाताला लागावं, तर आपण त्याला भाग्य म्हणतो. बरोबर ना? एकतर गरज, एकतर आपल्याजवळ नसावं, आणि 3 बिना सायासाचं आणि बिना कष्टाचं ते आपल्याला मिळावं, तर त्याला भाग्य म्हणतो. आता मला सांगा, आपल्याला वैराग्याची गरज आहे का? बोला, गरज आहे? बोला की. एक सांगू का, आपल्याला वैराग्याची गरज नाही, आपल्याला खऱ्या अर्थानं भोगाचीच गरज आहे. आपण म्हणतो, आपण भोगामध्ये समाधान म्हणतो, त्यागामध्ये समाधान नाही म्हणत का? त्यागामध्ये समाधान मानतो आपण. बोला की, उदाहरण देऊ का? मला सांगा, साखर खाण्यात मजा आहे का टाकून देण्यात मजा? बोला की, साखर खाण्यात मजा का टाकून देण्यात मजा? खाण्यात मजा. म्हणजे साखरेच्या त्यागात मजा नाही, साखराच्या भोगात मजा आहे. सांगू, कपडे घालण्यात मजा आहे का कपडे टाकून देण्यात मजा? बोला की. म्हणजे कपड्याच्या बी भोगात मजा आहे, त्यागात मजा नाही. म्हणजे आपण त्यागात समाधान मानत नाही, आपण भोगात समाधान मानतो. ही आपली वृत्ती आहे दादा. पण तरी सुद्धा सांगू का, आपण भोगात समाधान मानतो, पण तरी सुद्धा पूर्वार्धामध्ये मी तुम्हाला सांगितलं, आपण भोगात समाधान मानतो, पण तरी सुद्धा आपल्याला वैराग्याची गरज आहे. आहे दादा, आहे.
आपण टाकून देण्यात समाधान मानत नाही, पण तरी सुद्धा आपल्याला वैराग्याची गरज आहे. मग आपल्याजवळ वैराग्य नाही का? बोला की नाही का? मी काय म्हणलं, एकतर नसलं पाहिजे, गरज आपल्याला गरज पाहिजे किंवा नसलं पाहिजे. मग दुसरा मुद्दा, आपल्याजवळ वैराग्य नाही का? बोला की बोला. एखादा गेल्यानंतर तिरडी बांधली जाते, स्मशानभूमीत नेतो, सरण रचलं जातं, सरणावरती ठेवलं जातं महाराज, आणि अग्नी दिला जातो. इकडं सगळी पोरं रडत असतात, बायका पोरं रडत असतात, आणि तिथं हे उदास झालेलं असतं. ते आपल्या मित्राला म्हणतं, काय गड्या खरं नाही. कशाचं? मनुष्य जन्माचं. ती गेलंय तसं आपल्याला सुद्धा एक दिवस जायचं आहे. आता म्हणले, आता उपयोग नाही म्हणे, आपणही जन्माला आलोय, आपल्यालाही एक दिवस इथंच यायचे म्हणे. आपलं बी सरण असंच रचलं जाणार आहेत, आपल्याही सरणाव ठेवणार आहेत, वरनं मोठा वंडका छातीव ठेवणार आहेत, उठू नये म्हणून. सगळं असंच आहे, ठरलेलं आहे म्हणे, त्यात शंकाच नाही. आता काय नाही, आता आत्मकल्याणाकरता काहीतरी केलं पाहिजे. घरी गेल्यानंतर आता ज्ञानेश्वरी तुकोबारायचा गाथाच पाठ करू म्हणे. सुंदर पाठ करून घेऊ. मला सगळं होतं तिथंच झाडतंय, निघतंय. घरी गेल्यावर आंघोळ करतं, जानवं बदलाय असलं तर बदलतंय, आणि बदलल्यानंतर बायको म्हणते, गारठ्याचा दिवस आहे, चहा करते म्हणे. चहा करते, आणि महाराज चहा पेता पेता ती ज्ञानेश्वरीन गाता चहाच्या बोडाला कुठं जाते ती त्याचं त्याला कळत नाही. हे आपलं वैराग्य आहे, आपलं वैराग्य. सांगू, 5 पोरं झाला, 5 पोरं चांगली शिकवली घडवली, पण कामाला कुणी लागलं नव्हतं. सारखी पोरं वायफट मार्गाला गेली. मला व्यसन करू लागली. बापाने विचार केला, म्हणे तुम्ही जर आता नीट वागला नाही ना, तुम्ही घर सोडूनच जाईल, घर सोडूनच जाईल म्हणे. एका पोरानं न सांगता गपचूप मध्ये 200 रुपये खर्च केले. बापाला राग आला, वळकुटी भरली, म्हणला निघालो घर सोडून. निघालो घर सोडून म्हटला. महाराज पोरं बी म्हणाली, जायचे तिकडं जा, आम्हाला काही घेणं देणं नाही. महाराज आईनं 5 पोरं बाजूला घेतली, म्हणे जाऊ देऊ नका, कारण त्याच्यात पेन्शिलवर घर चाललंय, त्याच्यात पेन्शिलवर घर चाललंय म्हणे, जाऊ देऊ नका, जाऊ देऊ नका म्हणे. झालं असं म्हणे. मग काय करायचं आता? बापाला थांबवायचं, काय करावं लागल? म्हणजे काय नाही, डायरेक्ट पाय धरा, डोळ्यातून अश्रू आणा, परत असं होणार नाही, चांगलं वागतो म्हणून म्हणा, एवढंच करा. पोरं गेली, बापाचं पाय धरलं म्हणे, इथून पुढं होणार नाही म्हणे, सुंदर वागू आम्ही, वायफट मार्ग सगळे सोडून देऊ. महाराज पोरांनी पाया पडले, ह्याला बी एवढा आहे भावाला, ही अजून रागावल्याने करायला लागलं. नाही म्हणे, जाणार म्हणजे जाणार. आतनं लगेच आवाज आला, लयच आवाज चढतो यान, लयच आवाज. पोरं मागतात ना माफी, परत वागणार नाही म्हणतात ना, मग नाहीत वागणार. कशाला मग एवढा राग पाहिजे? आपलीच पोरं आहेत. मग मी कुठं म्हणतो या, आपलीच पोरं आहेत, असू द्या, परत नाही ना वागणार, वळकटी घेऊन परत घराच्या. हे आपलं वैराग्य, हे आपलं वैराग्य दादा. या वैराग्याची गरज नाही. त्याग केला तर असा पाहिजे दादा, असा पाहिजे. एक सांगू का, संपत्ती नको, धनदौलत नको, तर महाराज सगळ्या कर्जाच्या वाया इंद्राणीच्या डोहात बुडवल्या, याला वैराग्य म्हणावं, याला वैराग्य म्हणावं. एक सांगू का, महाराज जर त्यागापेक्षा भोगात जर समाधान असतं, तर माझ्या ज्ञानोबारांनं तुकोबारांनं भोगातच समाधान मांडलं असतं. महाराज भोगातच समाधान मांडलं असतं. पण एक गोष्ट मांडतो, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनात संतांचा संग घडला. तो साधक म्हणतो, ठीक आहे महाराज, संतांच्या संगतीमुळे तुमच्या जीवनामध्ये भाग्य प्राप्त झालं, मान्य आम्हाला. पण त्या भाग्याचं नक्की म्हणजे
मिळण्याला आपण भाग्य म्हणतो, पण तुमच्या जीवनामध्ये सगळंच तुम्ही त्याज्य केलेलं आहे, सगळंच त्याज्य केलेलं आहे. मग मिळण्याच्या गोष्टीला आपण जर भाग्य म्हणतो, तर त्याज्य असणाऱ्या गोष्टीमध्ये ही भाग्य असतं. असं त्या भाग्याचं नाव काय? अभंगाचं पहिलं चरण. वैराग्याचे भाग्य